तर मंडळी माझा पण विश्वास बसला नाही आणि तुमचा पण बसला नाही कारण की ही ट्रेन 2 मजली आहे आणि इथल्या प्रत्येक डब्याला वेगळा मॅनेजर आहे. तर ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला पासपोर्ट दाखवूनच एंट्री भेटणार आणि ह्या ट्रेनमध्ये आल्या तुम्हाला एक जिना दिसेल आणि एक सरळ रस्ता दिसेल. मग त्या रस्त्याने खाली आल्यावर आपले चालू होतात कंपार्टमेंट्स आणि एका कंपार्टमेंटमध्ये 4 लोक बसू शकतात आणि आपलं कंपार्टमेंट आपण लॉक पण करू शकते. त्यासाठी इथं कार्ड्स ठेवलेले असतात आणि एक खतरनाक विषय म्हणजे जसं की एअरप्लेनमध्ये एअर होस्टेस असतात तसं रशियातल्या ट्रेनमध्ये ट्रेन होस्टेस म्हणजेच ट्रेन मॅनेजर्स असतात. आता आपल्या इथं ट्रेन म्हणल्यावर सगळ्यात पहिला विषय येतोय तो टॉयलेटचा. ह्या ट्रेन मधले टॉयलेट्स बघून मी शॉक झालो कारण की आपल्या इथल्या मोजक्या ट्रेन सोडल्या तर कुठल्याच ट्रेन मध्ये मी एवढं स्वच्छ टॉयलेट बघायला नव्हतं. हे सगळं होतं पहिल्या फ्लोअरचं. असाच सेम अजून एक फ्लोअर ह्याच्यावरती आहे. मग या ट्रेनला तुम्ही 2 मजली ट्रेन म्हणला तरी काही हरकत नाही. आणि सगळ्यात विषय हार्ड म्हणजे मला ह्या ट्रेन मध्ये वेगळी गोष्ट दिसली आणि ते म्हणजे मायक्रोवेव्ह. तर ह्या ट्रेनमधून 800 किलोमीटर ट्रॅव्हल करायला मला जवळपास 12 तास लागले आणि या ट्रेनचं तिकीट जवळपास 4,000 रुपये होतं. तर मंडळी अशा स्वच्छ ट्रेन्स आपल्या इंडियामध्ये आल्या तर त्याची स्वच्छता किती वेळ टिकेल हे मला कमेंटमध्ये सांगा.